हे गाईज वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ता वाजलेत 9:30 आणि आत्ताशी मॅडमचं काम आवरलंय. मग काम आवरल्यानंतर म्हटलं आता काय स्वयंपाक तर 9:30 म्हटलं 10-11 वाजता आपल्याला जेवण भेटेल ना. मग थोडं रिक्वेस्ट करून म्हणजे जातोय आता बाहेर खाऊया म्हटलं बाहेरच आज काहीतरी. काय हां ठीक आहे ना. तर जातोय आता बाहेर ठीक आहे. तर मस्त जाऊया खाऊया काहीतरी आज बाहेर. कालपर्यंत आजारी होतो म्हटलं आज बाहेरची दाल खिचडी खाऊया. कारण की दाल खिचडी इथं पण बनवू शकत होता मॅडम, पण म्हटलं चला जाऊ द्या बाहेर खाऊया ना. तर मॅडम पण आवरले. मॅडम पिता इकडं पाणी. माझं पण आवरले. मी फक्त शर्ट घातलाय तो पण थोडंसं हे झालेलं आहे, पण ठीक आहे काय हरकत नाही. जाऊया आता खाली निघूया. एक 5-10 मिनटात तर आपण आपल्या शेजारीच हॉटेल तिथं पोहोचतोय. तिथंच जातोय ना. कशी टुंगडी मॅडम आपली. तर मॅडमला बळबळ रेडी केलंय आपण. आणि एक मला कळलं नाही आजपर्यंत मॅडमचं, मॅडमच्या तोंडावरतीच एवढे तिळे मॅडम टिकली त्या साईजची लावते. ती कळतच नाही टिकली लावली की नाही, आहे की नाही मॅडम. तर चला मस्त आपले देवबाप्पा इकडे ठेवलेत आपण. ठेवलेत अरे म्हणजे देवबाप्पा इथे आहेत आपले, ठेवलेत नाही ना. तर मग जाऊया खाली. धुवून काढले. हा इकडं पण गॅलरी काल आवरली होती गाईस. एक दिवस जरा मजा येते आवरायला. इथं आवरलं हे आवरलं हे, खाली परत बे होऊन जातं सगळं. आणि आपले नॉर्मल कपडे तिकडे असतातच तुम्हाला माहिती. हो ना गाईज. येस गाईज. तर हे चला खाली. आणि उद्या 2 दिवस आहे सुट्टी. तर गाईज 2 दिवस सुट्टी आहे, त्याचा थोडा आनंद घ्यावा लागेल. बघूया सकाळी कुठे जातोय का आपण. सकाळी जाऊ उठलो ठीक आहे. नाही जाऊ तसं कमेंट नाही करत काही. बघूया उद्या सकाळी बघूया. चला काहीच निघूया. तर काहीच चप्पल कशी आपली ओल्ली चिल्ली एकदम. शूज घालणार होतो बट म्हणलं चप्पल छान आहे. मॅडमचं टुंगळी चप्पल, जेन्झी चप्पल. मॅडमच जेन्झी एकदम आपली. मॅडम म्हणायचं आणि पोरगी म्हणायचं जेन्झी. तर काहीच गावी तर काही जाणार नाही यावेळेस या सॅटर्डे संडे. पुढच्या वेळेस नक्की जातो. काय पडलं होतं वॉलेट. हा वॉलेट गरजेचं आहे. तर पुढच्या वेळेस जातोय काहीच ठीक आहे. कारण त्यावेळेस रक्षाबंधन आहे. त्यावेळेस साक्षीला पण सोडवायचं सनेगावला. पुढच्या वेळेस कोण म्हटलं. मी म्हणते मग आत्ताच गेलो असतो मी घरी. ही गोष्ट तू सांगितलेली नाही मला. मी कुठं म्हणले कॅलेंडर मध्ये दिसतंय तारीख किती आज. 15 उद्या 15 14. आणि रक्षाबंधन कधी आहे. 15 दिवसांनी. मी आजच घरी गेलो असतो. मग उद्याकडे जाऊ मग. चालेल. काहीच प्लॅन बघूया उद्याच काय. आता जाऊया घरी. हीच कशी चमकते ना, कशी चिक करती गाडी नुसती. कसं आहे तर सरांच्या डिमांडवर आपण त्यांचा व्हिडिओ काढून राहिलो. आणि गाडी एकदम बिना धूळ, एकदम अशी धूळ पण नाही, अशी डायरेक्ट पुसलेली आहे. डायरेक्ट अशी कुठंच धूळ नाही, अशी सगळ्यात भारी चमकू राहिली गाडी. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. आपण नेक्सॉनच इकडे एक आणि 2 इकडे एक नेक्सॉन इकडं. आणि तिकडे कोपऱ्यात पण एक नेक्सॉन आहे. इकडं पण एक आहे, मागे पण आहे, आणि तिकडं पण एक असती पुढे उभी दिसत असेल तुम्हाला थोडी. एवढ्या सगळ्या नेक्सॉन आहे इथं. आणि सरांना पण त्या नेक्सॉन आवडत होत्या, मग सरांनी पण नेक्सॉनच घेतली. काय कल्पना देऊ राहील लोकांना बरं. हे दाखवलं माझ्यामध्ये मागच्या मध्ये आज गाईज फायनली जेवण झालंय, निघलोय. आणि मॅडमनी काहीतरी
घेऊन आलाय सोबत. मॅडम दाखवू शकता तुम्ही काय आणलंय. मॅडमला बडसोप खूप आवडते इथली, त्यामुळं मॅडम दरवेळेस गेला की घेऊन येत असतात. आणि इथं आलो तर आपण. ठीक आहे, तर आता झालं जेवण, निघूया घरी. तोपर्यंत बाय बाय. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर कालचा ब्लॉगच आज कंटिन्यू होतो आहे. मस्त असं आवरले. खाली 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू आहे, तर थोडं जाऊन बघूया. थोडं लेट झालो आहे आम्ही उठायला. साक्षी पण रेडी झाली मस्त. आता चाललोय खाली, बघूया नेमकं काय आज. मागच्या वेळेस झालंय 15 ऑगस्ट होऊन गेलाय ना. हां ठीक आहे, आम्ही लेट उठलोय. मला आवाज आला म्हणून उठले तुम्ही. आवरलं होतं माझं, तिने आवरलं पण मग होतं. नंतर म्हटलं होतं चला लेट झालाय तर एक चक्कर मारून येऊ फक्त म्हटलं खाली. चला जाऊया खाली आणि बघूया आल्यानंतर काय करतं. तर आलोय वरती. खाली सगळं काही झालेलं होतं, झेंडावंदन वगैरे झालेलं होतं. मी बनवते आता, चहा बनवला आहे आणि मटकीची भाजी बनवली आहे. म्हटलं ताण नको दिवसभर मला काय. मग एकदम मस्त गवती चहा वगैरे टाकून बॅकग्राऊंडला खूप राडा आहे, प्लीज इग्नोर. आवरायचं आहे आज घर, करायचं गॅस. ठीक आहे, सरांना फोन करूया. चहा प्यायचा आहे, चहाचा पार म्यावून चाललाय. ओपन करून ठेवूया, जरा फ्रेश वाटतंय. बाय बाय. चहा पिऊया. काहीच मनी माऊला पिल्लं झालेत, घेऊन चालले. तर गाईज, गुड इव्हिनिंग. मस्त अशी छान झोप घेतली. आत्ता खाली येता येता मनी माऊ दिसली, पिल्लं घेऊन जात होती. मला वाटलं उंदीरच आहे. तर मस्त छान आराम केला आहे. हा सॅटर्डे होता, आराम झाला आहे मस्त. आणि मी आलो आहे खाली. वरती साक्षीने स्नॅपडीलवरनं एक लेडी बुक केलेला होता भांडे आणि घरा आवरण्यासाठी. भरपूर राडा होता घरात, त्यामुळं चाललं त्यांचं आवरायचं. म्हणजे मी चाललो होतो खाली, ते आवरत आहे. ते म्हणजे त्याचं आवरणार आहे. साक्षी काहीतरी करत असेल तिथं. मी आलो होतो खाली. मस्त असं सनसेट होईल आता थोड्या वेळाने. ऊन पडलं आहे भरपूर दिवसातनं, बघू शकता तुम्ही. तर आवरूया आता मस्त. बघूया बाहेर जातो आहे काय कुठं. आणखी नक्की तर काही नाही, बघू. चलो परिसर दाखवतो तुम्हाला आमचं. गाईज, 2 नंबरचं पिल्लू दाखवतो. परत घेऊन आली, पळाली. बघितली का, मला बघून थांबली होती तिथं ती. गाईज, इकडं मॅडमच्या पद्धतीने जरा भजे तयार करायचे. हे बनवून दिलं आहे मॅडमनी. आता आपल्याकडे जबाबदारी आहे तळायची. इकडं डाळ बनली आहे आणि इकडं भाजी बाजार आणला आहे. तो बाजार इकडं पडला. तुम्हाला ह्याच्या आधी जे शॉर्ट्स बघायला भेटले ते बाजारला गेलो होतो आम्ही. आणि इकडं आहे आपलं जेवणाचं, डाळ आणि काय बटाट्याची चटणी, भात आहे. ते डाळ इकडे आहे ना. आणि इकडं चपात्या बनल्यात गरम गरम. आणि एवढं सगळं का बनवलंय तर माझा मित्र अनिकेत आलाय, ठीक आहे, त्यासाठी बनले. तू तेल ओतून दे ना त्यात, तेल ओतून दे. होत ना. इकडं परत इकडं राडा झाला एवढा काहीच. इकडं मॅडम देत आहे आपल्याला तेल हे करून. आपण एक सोडणार भजा. बघूया कसं बनतोय. हो बघा, हो ना, पहिल्यांदा करतोय मी जीवनात. बर. अरे अख्खं तेल वाढणार राणी. तू ऐक माझं, तू पीठ नाही मोकळे कुठं कांदा राखी दे फक्त. बरं, याचे भजे नाही आवडत मला कधीच, माहिती आहे का. बघूया गाईच कसे बनताय आता. येस.
गाईच बघूया कशा होत्या भजी आता. बनल्यावर रिव्ह्यू घेऊ ना. तर मला एवढं सगळं आता भांडे धुवायचे. मग अशीच ती स्नॅपचॅटवरून बोलवलं होतं एक हाऊस हेल्प, तर त्यांच्याकडून एवढं क्लीन केलं होतं मस्त, एकदम घर पण एकदम क्लीन केलं. एकदम बाहेर पण क्लीन. एका तासात पण भांडे आणि फरशीच झाली. ठीक आहे ना. पण ठीक आहे, अजून एक चान्स बाकी आहे. तर उद्या ऑफर काय होती तुम्हाला कळली नाही काय होतं? तर काहीतरी 170 मध्ये 2 दिवस होता ना, 60 मिनिट्स. तर 1 दिवस झाला, आता दुसरा दिवस उद्या बोलवायचं का मग? एक आठवड्याने बोललो आता परत पुढच्या शनिवार. आणि हे रोजचं असतंय. ते तर रोज तुझं काम आहे धुवायचं. कधी काय बाहेरून बाई येणार आहे काय धुवायला? म्हणजे रोजचं असते. अरे वा रे वा. वा रे वा. गाईस बघूया लेडी भजी. कोणते भजी? आईच इकडे रेडी झाले ताट. मॅडम बनवता इकडे भजी बनलेत. मी बनवलेत गाईस हे बघ बटाट्याचे. तिने बनवले बघ हे, आणि मी बनवले बघा हे. असे वेगवेगळे केले थोडे 3 प्रकारचे 3. बाकी नॉर्मल तुम्हाला मग असे सांगितलंच काय काय बनवलं. तर आता जेवण करतो मस्त. अनिकेतला पण भेटवतो तुम्हाला. कॉल चालला आहे, कॉल झाल्यावरती जेवण करूया. ओके तर चला. यो आईस अनिकेत. तर चला आता जेवण करूया फटाफट मस्त. भेटूया परत. इकडे मॅडम सुरू झालं टंगटुंग एकदम. बाई बोलवायची कामाला. बाई बोलवायचे. लाजच नाही काही. दिवसभर काम नव्हतं तरी लेडी आली इथं. आहे का नाही? कोण चुलाला दिले बाई बोलवायची? ठीक आहे बरं झालं. चला घर आवरून झालं पूर्ण. बघू शकता तुम्ही एकदम टापटीप झालंय. चलो बाय.